अशा प्रकारच्या बिझनेस डिस्कशनवर आम्ही फोकस करतो. आणि नॉलेज शेअरिंग आणि नेटवर्क शेअरिंग हा आमचा सगळ्यात जास्त फोकस आहे. नॉलेज शेअरिंग, नेटवर्क शेअरिंग. म्हणजे जर का तुमच्याकडे नॉलेज आहे, नेटवर्क आहे आणि तुमचं प्रोडक्ट चांगलं आहे तर युअर बिझनेस विल फॉलो ऑन युअर क्वालिटी. कोणी जर का विचारलं की कसं चालू आहे, तर पहिलं उत्तर असतं की हां ठीक आहे, बरं चालू आहे. असं कोणी सांगत नाही की माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, मी इकडे स्कीम करतोय, किंवा माझा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे, मी हे प्रोडक्ट बनवतोय आणि तुमच्याकडे हे प्रोडक्टची गरज आहे का, असं डिस्कशन फार कमी होतं. आता सर हे तर झालं समजा बिझनेसमॅन लोकांसाठी की ते तिथे येऊन स्वतःचा बिझनेस वाढवू शकतात, पण जी सामान्य जनता आहे तर त्यांनी या एक्सपोला का भेट द्यावी आणि त्यांना त्यातून काय शिकायला मिळू शकतं? नेटवर्किंग हे फार महत्त्वाचं आहे. जर का नेटवर्किंग नसेल तर तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही जगात काय चालतं. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये गेल्यानंतर तिथे बिझनेस थिंकिंग अँड एन्व्हायरमेंट डेव्हलप झालेली आहे. ओके. प्रत्येक ठिकाणी लोकांना आता कळलं की बिझनेस हे अल्टिमेट सोर्स आहे ज्यामधनं आपण काहीतरी चेंज होऊ शकतो. इमिजिएटली तुम्हाला परचेस करता येईल, वेगवेगळ्या ऑफर्स आहेत. त्याचबरोबर नॉलेज सेशन आहेत जे बिझनेसमधले लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही सकाळी साधारण 11 ते 1 या स्लॉटमध्ये नॉलेज सेशन आहे की जे आता आपण लघु उद्योजक म्हणतो त्यांच्यासाठी तुम्ही काय करता? तर त्या एका टीमनी तरी एकावर लास्ट 3 वर्षापूर्वी पीपी बॅगची कंपनीज इंडिपेंडेंटली स्टार्ट केली. अरे वा. फक्त ते 18 जे टीम मेंबर होते ते 18 लोकच त्याचे पार्टनर आहेत. आणि पहिल्या वर्षी त्यांचा 5 कोटीचा टर्नओव्हर होता. हा तिसरा वर्ष आहे, साधारण त्यांचा 50 कोटीचा टर्नओव्हर आहे. असे नवीन नवीन बिझनेस डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि हेच एमईचं सक्सेस रेशो. पण मग नॉर्मली आपल्या मराठी लोकांचं थोडंसं असं असतं की यार मला समजतं सगळं, मला काही मेंटरची गरज नाही, मला कळतं काय करायचं. तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल बिझनेस करत असताना मेंटरशिपची किती गरज असते? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत एक खूप मोठी व्यक्ती आलेली आहे आणि आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपला टोटली बिझनेस ओरिएंटेड असणार आहे. तर आपले जे आजचे स्पेशल गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे विक्रम गायकवाड सर. तर जे विक्रम ग्रुप ऑफ कंपनीजचे डिरेक्टर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन MEAचे ते प्रेसिडेंट आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक मराठी तरुणांना एंटरप्रेन्योरशिपबद्दल गाईड केलेलं आहे, मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली आहे आणि आज महाराष्ट्रातील अनेक मराठी तरुणांसाठी ते एक खूप मोठी संधी घेऊन येत आहेत. तर ही संधी नेमकी काय आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर विक्रम सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस. तर सगळ्यात आधी आम्हाला समजून घ्यायचं आहे की MEA ही जी कॉन्सेप्ट आहे ती नेमकी काय आहे? MEA म्हणजे मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन. ही कॉन्सेप्ट अशी आहे की ज्यामध्ये मराठा उद्योजक एकत्र यावेत, ज्यामध्ये नॉलेज शेअरिंग, नेटवर्क शेअरिंग आणि बिझनेस शेअरिंग व्हावं, यासाठीचा हा एक प्लॅटफॉर्म आहे. ओके. ती सुरुवात साधारण 10 वर्षापूर्वी झाली. सध्या मी त्याचा प्रेसिडेंट आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या उद्योजकता वाढीची आम्ही कल्पना, त्याच्या एक्झिक्युशन आणि बिझनेस डिस्कशन यावरती फोकस करतो. ओके. अशी ही असोसिएशन आहे. साधारण आता पुण्यामध्ये जे 1001 मेंबर आहेत, PCMC मध्ये 300 मेंबर आहेत, नाशिकमध्ये काही आहेत, बुलढाण्यामध्ये काही आहेत, असे वेगवेगळ्या ठिकाणी आता त्याचे चॅप्टर डेव्हलपमेंट आम्ही करतोय. ओके. आणि या कन्सेप्टमध्ये सांगायला खूप आनंद होईल, वेगवेगळ्या उद्योजकता, नवीन नवीन उद्योजक आले, त्यांचे उद्योजक जे इंडस्ट्रीमध्ये सेटल उद्योजक आहेत त्यांच्याकडनं नवीन उद्योजकांचे मेंटरशिप झालं. नवीन नवीन काही उद्योग, काही कंपन्या नवीन फॉर्म झाल्या आणि उद्योजकता वाढीस प्रेरणा मिळाली. अरे वा. तर आता इथपर्यंत तर समजा हा 10 वर्षांचा प्रवास झाला, त्यात अनेक लोकांना खूप फायदा झाला असेल, पण मग 2026चं तुमचं विजन काय आहे MEA बद्दलचं? आमचं आता असं विषय आहे की हा एक आता एक आमचा ॲप आहे, आमचे वेबसाईट आहे, हा एक आता एक प्लॅटफॉर्म चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला आणि त्या प्लॅटफॉर्मचं मल्टिप्लिकेशन व्हावं, वेगवेगळ्या ठिकाणी नवीन चॅप्टर फॉर्मेशन व्हावेत. आणि ही सेक्शन 8 कंपनी आहे, नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अशी उद्योजकता वाढावी आणि मराठा कम्युनिटीची ओळख ही बिझनेस कम्युनिटी म्हणून व्हावी आणि बिझनेस डेव्हलपमेंट मधनंच नेशन बिल्डिंग व्हावं. या कन्सेप्टनुसार आम्ही MEAचा आता विजन असं आहे की आम्ही एक एक्झिबिशन करतोय. एक्झिबिशनचं मूळ कारण आहे की आपण इतर डिस्ट्रिक्टमध्ये पोहोचावं, वेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये असे चॅप्टर फॉर्मेशन व्हावे आणि समाजाचा जो दृष्टिकोन आहे मराठा समाजाकडे बघण्याचा, हा एक उद्योजकता वाढीचा आणि उद्योजकता एक ओपन माइंड आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये जावं. ओके. सर, आता इथं एक मुद्दा माझ्या लक्षात आला होता आणि मला असं वाटतं की आपली जी बरीच ऑडियन्स असेल त्यांच्याही लक्षात आलं असेल की MEAच्या माध्यमातून तुम्ही मराठा तरुणांसाठी खूप चांगलं काम करतायत, पण मग आज उद्योजकतेची गरज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणासाठी आहे.
मग MA फक्त असं स्पेसिफिक मराठा ऑर्गनायझेशनसाठीच काम करतं की असं त्याचं विजन काय नेमकं? हा प्रश्न ॲक्च्युली आमच्या फाउंडेशनपासून पहिल्या 2 वर्षात खूप लोकांना होता की फक्त मराठा समाजासाठी उद्योजकता वाढीसाठीच्या अशा असोसिएशनची गरज आहे का? तर तशी गरज आहे की त्यामध्ये इतर समाज हा क्लायंटच असला पाहिजे. म्हणजे इतर समाज हा क्लायंट आहे, मित्र आहेत, त्या समाजातले भरपूर लोक आम्ही ॲज अ मेंटॉर म्हणून बोलवतो, त्यांचे कार्यक्रम घेतो. पण मराठा समाजाच्या उद्योजकता वाढीसाठी अशा असोसिएशनची गरज का आहे? कारण मराठा समाजामध्ये इतर समाजासारखी उद्योजकता वाढीस देणारी स्ट्रक्चरिंग नाही आहे. किंवा प्रॉपर स्ट्रक्चर नाही. सेकंड जनरेशनचा माणूस फर्स्ट जनरेशन पासून कसा बिझनेस हँडओव्हर करून घ्यायचा, किंवा जर का मी फर्स्ट जनरेशनचा बिझनेसमॅन असेल तर माझ्या मेंटरशिपसाठी मला कुणाकडे जाता येईल का? फॅमिलीमध्ये बरेचसे इश्यूज आहेत की लोन घ्यायचं की नाही घ्यायचं, सक्सेशनमध्ये सक्सेशन प्लॅनिंग कशी करायची, की मोठ्या मुलालाच बिझनेस करायचा का छोट्या मुलांनी बिझनेस करायचा, अशा बऱ्याचशा इश्यूज मराठा समाजात आहेत. मेजॉरिटी समाज आहे, लँड पार्सल्स भरपूर आहेत, त्या लिक्विडिटी क्रंचेस आहेत. या सगळ्या गोष्टीसाठी मराठा समाजामध्ये उद्योजकता वाढीसाठी एक डिस्कशन व्हायला पाहिजे. आणि डिस्कशन होऊन फार कमी प्रमाणात हे डिस्कशन होतं. म्हणून अशा एक असोसिएशनची गरज होती ज्यामध्ये ओपनली डिस्कशन करता यावं आणि या डिस्कशनमधनं उद्योजकता वाढावी. इतर समाजामध्ये म्हणजे एका मराठा या नावावरती एकत्र येऊन उद्योजकता वाढीसाठी प्रयत्न करणे यामध्ये गैरच असं काही वाटत नाही. ओके. आणि अशा इतर समाजाच्या पण असोसिएशन आहेत, त्यांचे डिस्कशन आणि त्यांचे इश्यूज वेगळे आहेत. प्रत्येक उद्योजकता वाढीसाठी सपोज मी रिअल इस्टेटमध्ये काम करतो, रिअल इस्टेटची एक वेगळी असोसिएशन ऑलरेडी आहे. हो, बरोबर आहे. तशी इतर समाजाच्या पण असोसिएशन अशा उद्योजकता वाढीसाठी आहेत. स्पेसिफिकली मराठा समाजामध्ये उद्योजकता फोकस राहण्यासाठी आणि उद्योजकता वाढवण्यासाठी आणि असे डिस्कशन होण्यासाठी अशा असोसिएशनची गरज आम्हाला वाटली आणि म्हणून आम्ही असोसिएशन ही साधारण 10 वर्षापूर्वी फॉर्म केली. ओके. तर ही ज्यावेळेस असोसिएशन तुम्ही फॉर्म केली तर त्यावेळेस म्हणजे कुठल्या कुठल्या अँगलवरती सगळ्यात जास्त फोकस ठेवण्यात आला की आपण समजा या गोष्टींवरती सगळ्यात आधी काम करूयात? सगळ्यात जास्त नॉलेज शेअरिंगवरती आमचा फोकस आहे. ओके. आम्ही प्लॅटफॉर्मवरती कुठलेच फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करत नाही. नॉलेज शेअरिंग हा सगळ्यात जास्त मोठा इश्यू आहे आणि डिस्कशन पॉझिटिव्ह अँगलनी व्हायला पाहिजेत. ओके. आपल्यामध्ये एवढी कम्फर्ट लेवल व्हायला पाहिजे की आपण एकमेकाची बॅलन्स शीट डिस्कस करू शकू आणि एकमेकांना आपण कन्सेप्ट विश्वासार्हता वाढवू शकू. ओके. एकमेकांमध्ये ट्रान्झॅक्शनची विश्वासार्हता वाढवू शकू. किंवा जर का आपला काही कुठला बिझनेस कुठे फेल होत असेल, बिझनेस आहे तो फेल होणार, तर त्याचे डी ब्रँडिंग न करता त्याला रिवाईव्ह कसं करता येईल याबद्दल डिस्कशन व्हायला पाहिजे. तर म्हणजे मोठा समाज असल्यामुळे ऍक्च्युली डिमांडिंग फार पटकन होतं. बरोबर. आणि म्हणजे बॅकबायटिंग आणि चर्चा खूप होते. अशा चर्चा कशा अवॉइड करता येतील, हे नॉलेज शेअरिंग आपल्याला कसं करता येईल, त्या फेल्युअर मधून आपल्याला काय त्या बिझनेस फेल्युअर मध्ये आपल्याला काय शिकता येईल, अशा प्रकारच्या बिझनेस डिस्कशनवर आम्ही फोकस करतो. आणि नॉलेज शेअरिंग आणि नेटवर्क शेअरिंग हा आमचा सगळ्यात जास्त फोकस आहे. नॉलेज शेअरिंग, नेटवर्क शेअरिंग वरती. ओके. बिझनेस विल फॉलो. म्हणजे जर का तुमच्याकडे नॉलेज आहे, नेटवर्क आहे आणि तुमचं प्रोडक्ट चांगलं आहे तर युअर बिझनेस विल फॉलो ऑन युअर क्वालिटी. म्हणजे तुम्ही एका कुठला फक्त मराठा समाजाचा उद्योजक आहे म्हणून त्याचा तुम्ही प्रोडक्ट घेणार नाही, हा शेवटी अल्टिमेटली त्या क्वालिटीवरतीच जाईल. बरोबर. तर त्यासाठी नॉलेज आणि नेटवर्क शेअरिंग खूप महत्वाचं. ओके. आता नॉलेज शेअरिंग बद्दल तर तुम्ही बऱ्यापैकी सांगितलेत की नॉलेज शेअरिंग किती महत्वाचं आहे. आपण नेटवर्किंग बद्दल बोलूयात आता, की कोणताही बिझनेस करत असताना नेटवर्किंग किती महत्वाचं असतं आणि MEA मध्ये नेटवर्किंगचा कसा फायदा होतो? समजा नेटवर्किंग हे फार महत्वाचं आहे. जर का नेटवर्किंग नसेल तर तुम्हाला कळणारच नाही की तुमच्या जगात काय चाललंय. प्लस तुम्ही ऍक्च्युली मराठा समाजामध्ये असा एक प्रॉब्लेम आहे की लग्न समारंभ या सगळ्या गोष्टीला भेटतात. हो. आणि त्यामुळे डिस्कशन होत नाही बिझनेसचं. बरोबर. कुणी जर का विचारलं की कसं चालू आहे तर पहिलं उत्तर असतं की हा ठीक आहे, बरं चालू आहे. असं कोणी सांगत नाही की माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, मी इकडे स्कीम करतोय, किंवा माझा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे, मी हे प्रोडक्ट बनवतोय आणि तुमच्याकडे हे प्रोडक्टची गरज आहे का, असं डिस्कशन फार कमी होतं. बरोबर आहे. तर मग त्यासाठी नेटवर्किंगमध्ये MEA मध्ये आल्यानंतर वेगवेगळे आम्ही इव्हेंट घेतो, त्यामध्ये लोक येतात आणि त्यामध्ये एक सेशन असल्यानंतर त्यामध्ये ओळख होते, पहिल्यांदा कम्फर्ट लेवल डेव्हलप होतो. त्या कम्फर्ट लेवल नंतर बिझनेस डिस्कशन चालू होतं. ओके. ऍक्च्युली बिझनेस म्हणजे पहिल्यांदा हे डिस्कशन करून मग कम्फर्ट लेवल व्हायला पाहिजे, पण तसं स्ट्रक्चरिंग आहे. त्यामुळे नेटवर्किंग होतं. त्यानंतर जे सपोज मॅन्युफॅक्चरिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे B2B बिझनेस पण होतो आणि B2C पण होतो. ओके. त्याचबरोबर मेंटोरिंगसाठी जर काही बिझनेसमध्ये नवीन असेल ती कम्फर्ट लेवल आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जाऊन विचारू शकता नवीन माणसाला जो बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहे, मी काय केलं पाहिजे, किती इंटरेस्ट रेटनी पैसे घेतले पाहिजेत, कुठल्या बँकेकडनं मला लोन मिळेल, सबसिडी स्कीम काय आहे, या सगळ्या डिस्कशनला एक कम्फर्ट लेवल यायला पाहिजे.
त्यासाठी आम्ही नॉलेज शेअरिंग सेशन ठेवतो. बाहेरचे काही लोक बोलवतो जे इतर समाजातले पण असतात, ते त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करतात आणि त्यातनं मग त्यानंतर आमचा हायटी प्रोग्राम होतो. हायटीमध्ये नेटवर्किंग होतं. त्याचबरोबर आम्ही एक बिझनेस कार्निवल नावाचा इव्हेंट करतो. त्याचबरोबर आम्ही काही झोन केलेले आहेत. त्या झोनच्या मीटिंग सकाळी 7 वाजता होतात. 7 ते 9 पर्यंत 1 तासामध्ये त्या झोनमधल्या फक्त प्रोफायलिंग आणि बिझनेस शेअरिंग होतं. त्यामुळे अशा बऱ्याच लोकांना नेटवर्किंगचा फायदा होतो. नेटवर्किंगमध्ये आम्ही काही स्पोर्ट्स टुर्नामेंट पण होतात. आता स्पोर्ट टुर्नामेंटमध्ये सांगायचं तर एक जशी टीम होती, 15, 17, 18 लोकांची टीम असते. त्यात यंगस्टर पण असतात आणि ओल्ड जे 50च्या पुढे सिनियर लोक पण असतात. तर त्या एका टीमनी तरी एका लास्ट 3 वर्षापूर्वी पीपी बॅगची कंपनीज इंडिपेंडेंटली स्टार्ट केली. अरे वा. फक्त ते 18 जे टीम मेंबर होते ते 18 लोकच त्याचे पार्टनर आहेत. आणि पहिल्या वर्षी त्यांचा 5 कोटीचा टर्नओव्हर होता. आता 3रं वर्ष आहे, साधारण त्यांचा 50 कोटीचा टर्नओव्हर आहे. असे नवीन नवीन बिझनेस डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि हेच एमईचं सक्सेस रेशिओ आहे. अरे वा. म्हणजे बरोबर आहे ना की ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपण ओपनली बसून डिस्कस करू त्यावेळेस थोडंसं नॉलेज शेअरिंग होईल आणि त्यातून नवीन संकल्पना येऊन लोक नवीन काहीतरी स्टार्ट करू शकतील. आता बोलता बोलता तुम्ही मध्ये मेंटरशिप बद्दल सांगितलं की आपण मेंटरशिप वगैरे प्रोव्हाइड करतो. पण मग नॉर्मली आपल्या मराठी लोकांचं थोडंसं असं असतं की यार मला समजतं सगळं, मला काही मेंटरची गरज नाहीये, मला कळतं काय करायचं. तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल बिझनेस करत असताना मेंटरशिपची किती गरज असते? मेंटरशिपची ही नक्कीच गरज आहे की सपोज तुमचा बिझनेसमधला एक्सपिरियन्स 3 वर्षाचा आहे आणि कुणाचा एक्सपिरियन्स 30 वर्षाचा आहे. सो त्यांच्यासोबत तुम्ही कम्फर्ट लेवल येऊन जेव्हा भेटाल आणि तुमच्या मेंटॉरला मेंटीवरती जेव्हा विश्वास होईल की याला मी सांगू शकतो आणि हा तो बरोबर फॉलो करेल, त्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स हा 30 इयर्सचा होतो. सो दॅट 27 इयर्सचा तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला 6 ते 7 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये भेटणार आहे. आणि दॅट एक्सपिरियन्स इज म्हणजे त्याची व्हॅल्युएबल, त्याची व्हॅल्यू नाही करता ना तुम्हाला. त्यामुळे मेंटॉर हा असला पाहिजे. मेंटॉर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही करू शकता. लाईफ कोच घेऊ शकता, लाईफ कोच पण असला पाहिजे आणि बिझनेस मेंटॉर पण असला पाहिजे. बरोबर. ओके. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये कोणीतरी आपल्या सोबत असलं तर आपल्याला गाईड करायला व्यवस्थित राहील. त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळाल्यानंतर काय करायचं नाही, कमीत कमी एवढं तरी तुम्ही शिकू शकता. आणि ती खरं तर मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्या गोष्टीसाठी पैसा खर्च करणं, एनर्जी खर्च करणं, फेल्युअर होणं आणि परत स्टार्ट करणं, या सगळ्या गोष्टी आपल्या तेवढ्या वाचतात. समजा एखादा चांगला मेंटॉर जर आपल्याकडे असेल तर. आता जसं आपलं महाराष्ट्र आहे, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करताय म्हणून मी थोडंसं बोलतो की सगळे पुणे मुंबई सारखे शहरातले तरुण पण आहेत मराठा समाजाचे आणि काही ग्रामीण तरुण पण आहेत. आता समजा सिटीतले जे मुलं आहेत ते बऱ्याच सगळ्या गोष्टी कॅचअप करून घेतात, पण जो जालन्यातला मुलगा हा पॉडकास्ट पाहतोय समजा, त्याला उद्या आपल्या MEA मध्ये जॉईन व्हायचे किंवा एक्सपोमध्ये यायचे, पण त्याच्या मनात कुठेतरी भीती आहे की मला हे सगळं जमेल का किंवा मला तिथं प्रॉपर गायडन्स मिळेल का. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण फिरतोय, तर लक्षात असं येतं की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये गेल्यानंतर की तिथे बिझनेस थिंकिंग अँड एन्व्हायरमेंट डेव्हलप झालेली आहे. ओके. प्रत्येक ठिकाणी लोकांना आता कळलंय की बिझनेस हे अल्टिमेट सोर्स आहे ज्यामधनं आपण काहीतरी चेंज होऊ शकतो. बाकी सगळे अव्हेन्यूज जे आहेत ते लिमिटेड आहेत. त्यांना पुणे मुंबईला बिझनेस करायला यायचं, त्यांना बिझनेस पुण्यामध्ये करायचं, त्यांचं बिझनेस शोकेसिंग व्हायला पाहिजे. त्या बिझनेसच्या शोकेसिंगसाठीच आम्ही ठरवलं की आपण एक्झिबिशन पुण्यामध्ये करू. वाय पुणे? कारण पुण्यामध्ये प्रत्येकाचं काही ना काही ते कनेक्शन ऑलरेडी आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट, प्लस अफोर्डेबिलिटी आहे पुण्यामध्ये आणि त्याचबरोबर ट्रॅव्हल पुण्याला करणं सोपं आहे. या सगळ्या गोष्टींमधून आम्ही पुणे चूज केलं. आता प्रत्येक डिस्ट्रिक्टमधनं त्यांना लोकांना जर का बिझनेस करायला पुण्यामध्ये यायला अडचण, ठीक आहे, तर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जर का पुण्यामध्ये तुम्ही इझिली अप्रोच होऊ शकता. त्याचबरोबर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जर का तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट तिथल्या तिथे करायचे असेल तर तुम्हाला त्याचं ब्रँडिंग करायला पाहिजे. तुम्हाला पुण्यातल्या कनेक्शनमध्ये तुम्हाला B2B बिझनेस पण इथे मिळेल पुणे एक्सपोमधनं. तर त्यांना आम्ही सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये हेल्प करू शकतो. जर का त्यांनी आम्हाला आधी सांगितलं तर त्यांना सपोज त्यांना स्टॉल डेव्हलपमेंट करायचे किंवा स्टॉल डिझायनिंग करायचे, तर त्यामध्ये पण आमच्याकडे लोक आहेत की जे मदत करू शकतात. त्यांना स्टॉलपासनं काय डेटा अवेलेबल करून द्यायचा की कुठले लोक इथे येऊन गेले, व्हिजिटर काय आहेत किंवा इथं स्टॉल होल्डर काय आहेत. आणि आम्ही एक्झिबिशनमध्ये एक B2B सेक्शन पण ठेवणार आहोत ज्यामध्ये साधारण दुपारी 2 ते 5 मध्ये सर्व स्टॉल होल्डर जे असतील, सपोज आता आम्ही 500 स्टॉलचं साधारण एक्झिबिशन करतोय. सपोज रिअल इस्टेटमध्ये कोणी काम करतंय किंवा कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करतंय, तर रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर लागणारे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचे जे एक्झिबिशनचे जे स्टॉल होल्डर आहेत त्या प्रोडक्टच्या आणि रिअल इस्टेटच्या परचेसमधल्या लोकांची
ह्यांचं आम्ही एक मीटिंग ठेवणार आहोत, साधारण बिझनेस कार्निवल टाईप. ओके. त्यामध्ये तुम्हाला ती संधी मिळेल की तुम्हाला डायरेक्ट कस्टमर्सला भेटता येईल. तर अशा प्रकारचं शोकेसिंग पण इथे होणार आहे. ओके. त्याचबरोबर तुम्हाला ट्रॅव्हल असेल, एक्झिबिशन स्टॉल असतील किंवा त्या राहायची सोय असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. ओके. म्हणजे स्टार्ट टू एंड तुम्हाला इथं येऊन तुमचा स्टॉल व्यवस्थित सेटअप करून कस्टमर सोबत कशा पद्धतीने इंटरॅक्शन होऊ शकतं किंवा आणखी ज्या काही गोष्टी तिथे लागतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार आहात. आम्ही त्यांना हेल्प करणार आहोत. ओके ओके ओके. हेल्प करणार आहात. ओके ओके. म्हणजे येस. तर आणखी हा जो आपला एक्सपो होणार आहे आता मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनचा, कधी होणार आहे तो साधारणतः? तो 27-28 फेब्रुवारी 1 मार्चला ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड आहे पुण्यामध्ये, तिथे होणार आहे. ओके. आणि त्याच्याबद्दल थोडंसं आणखी डिटेलमध्ये मला जाणून घ्यायचं आहे. जसं तुम्ही थोडं सांगितलंय, पण आणखी कोणत्या कोणत्या फील्डचे लोक इथे येऊ शकतात, कोणत्या सेक्टरमधले लोक इथे येऊ शकतात? सर्व 10 आम्ही साधारण 10 सेक्टर केलेत, पण Okay. सर्व सेक्टरची लोक इथे येऊ शकतात. हा मल्टी सेक्टर एक्झिबिशन आहे. हम्म. फक्त एकच कंडिशन आहे की स्टॉल होल्डर हा प्रोप्रायटरशिप कन्सर्न असेल तर तो मराठा असावा, हम्म. पार्टनरशिप असेल तर कमीत कमी एक पार्टनर मराठा असावा, आणि प्रायव्हेट लिमिटेड असेल तर एक डायरेक्टर किंवा शेअर होल्डर मराठा असावे. एक सर्व सेक्टरच्या 10 सेक्टर केले. आम्ही रिअल इस्टेट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, इंडस्ट्रियल आहे, एज्युकेशन आहे, हम्म. हॉस्पिटॅलिटी आहे. ओके. तर सर्व सेक्टरचे एक म्हणतात ना की मराठा समाजाच्या उद्योजकचा हा एक कार्निवल आहे की जिथे तुमचा प्रेझेन्स असणं गरजेचं आहे, तुमची ब्रँडिंग होण्यासाठी, कळण्यासाठी की आपण काय बिझनेस करतोय आणि कुठल्या स्किलचा बिझनेस करतोय. त्याचबरोबर इथे आम्ही B2B सेक्शन ठेवणार आहोत जिथे कार्निवल आहे. त्याचबरोबर काही एंटरटेनमेंट इव्हेंट राहणार आहेत. ओके. त्यामुळे सर्व सेक्टरच्या लोकांना म्हणजे सर्व सेक्टरच्या लोकांनी इथे जॉईन करायला पाहिजे, आपल्या बिझनेसचं शोकेसिंग करायला पाहिजे. ओके. आणि म्हणजे मल्टी डिस्ट्रिक्ट मल्टी स्टेट आहे. हां. दुबईतनं काही लोक येणार आहेत अरे की वा. जे आपल्या बिझनेस आयडिया शेअर करतील. ज्या लोकांच्या नवीन आयडियाज असतील त्यांना इथे प्लॅटफॉर्म सकाळी मिळणार आहे की जे आपले बिझनेस शोकेसिंग करू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या वर्सटाईल इंडस्ट्रीमधले लोक इथे येणार आहेत, त्याचा बाकीच्यांना फायदा होईल की त्यांचं पण सध्या बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे किंवा काय त्याचंही त्यांना नॉलेज शेअरिंग होईल, म्हणून त्यांचा बिझनेस इथं वाढू शकतो. आता सर, हे तर झालं समजा बिझनेसमॅन लोकांसाठी की ते तिथे येऊन स्वतःचा बिझनेस वाढवू शकतात, पण जी सामान्य जनता आहे तर त्यांनी या एक्सपोला का भेट द्यावी आणि त्यांना त्यातून काय शिकायला मिळू शकतं? सर्व लोकांनी, जे यंगस्टर आहेत किंवा जे ऑलरेडी एक्सपिरियन्स आहेत, दोन्ही लोकांसाठी काहीतरी तिथे आहे. यंगस्टर लोकांसाठी आहे की एका लाईफ टाईममध्ये आपण किती मोठा बिझनेस करू शकतो आणि कुठल्या कुठल्या टाईपचे बिझनेस करणं पॉसिबल आहे, प्लस नवीन प्रोडक्ट काय आहेत, नवीन ऑपॉर्च्युनिटी काय आहेत, त्याचबरोबर आपण इथे काय सेल करू शकतो का किंवा इथं काहीतरी विकत घेऊ शकतो का. दोन्ही गोष्टीसाठी हा एक्सपो आहे. ओके. एक्सपोमध्ये तुम्हाला डायरेक्ट डिसिजन मेकरशी कनेक्शन होऊ शकतं. त्यामुळे एक इन्स्पिरेशनल पण आहे आणि बिझनेस ओरिएंटेशन पण आहे. त्याचबरोबर B2B सेक्टरमध्ये आपल्याला नवीन ऑपॉर्च्युनिटीज काय मिळतील, काय कोलॅबरेशन होऊ शकते. हे मल्टी डिस्ट्रिक्ट मल्टी सेक्टर एक्झिबिशन आहे. त्यामुळे आपल्याला नवीन नवीन काय ऑपॉर्च्युनिटी इतर ठिकाणी भेटू शकतात. एक्सपोला आमंत्रण आहे, त्यांनी नक्की यावं आणि इथं बरंच काहीतरी तुम्हाला वापस मिळेल. ओके. विक्रम सर, आता हा जो तुम्ही एक्सपो घेताय पुण्यामध्ये MEAचा, तो खूप मोठ्या लेवलला एक्सपो होणार आहे. त्यामध्ये पुण्या मुंबईतील तरुण तर येतीलच समजा, पण जर समजा एखादा ग्रामीण भागातला तरुण आहे, मराठा तरुण आहे की त्याला स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे, पण त्याला कोणी गाईड करणार नाहीये, तर त्यांनी या एक्सपोला यावं का आणि त्याचा काय फायदा होणार आहे याच्यामध्ये? की समजा बिझनेसवाल्याला तर बिझनेस मिळेल, पण तो ॲज अ ऑडियन्स तिथे येणार आहे, तर त्याचा काय फायदा होऊ शकतो? आपण दिवसामध्ये साधारण 360 प्रोडक्ट वापरतो. एक माणूस दिवसामध्ये साधारण 360 प्रोडक्ट वापरतो. तर आपण जर का मराठा समाजामधून असाल तर कमीत कमी त्या 360 प्रोडक्टपैकी जास्तीत जास्त मॅक्सिमम प्रोडक्ट हे आपल्या समाजातल्या लोकांचे वापरता येतील का. डिस्ट्रीब्युटर असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल तर डिस्ट्रीब्युटर असेल, किंवा कमीत कमी त्याच्यात आपल्याला ओळख तरी होईल की काय आहे. बिझनेस 2 अँगलनी लोक येऊ शकतात. तर का तुम्ही कस्टमर असाल तर तुम्ही प्रोडक्ट घ्यायला येऊ शकतात. लाईफ साईड सेक्टर आहे. लाईफ साईड सेक्टरचे साधारण 100 स्टॉल्स आहेत. ओके. तर ते तर डे टू डे लाईफमध्ये लागणारे प्रोडक्ट आहेत. त्यामुळे तुम्ही ते प्रोडक्ट बघण्यासाठी तर येऊ शकतात. तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट बघायला मिळतील. आणि जर का तुम्ही बिझनेस ओरिएंटेशन जात असाल तर प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी काय आहेत, नवीन आपल्याला कुणासोबत कोलॅबरेशन करता येईल का, या गोष्टीसाठी पण तुम्ही येऊ शकता. त्यामुळे तुम्ही इतर डिस्ट्रिक्टमध्ये असाल तर तुम्ही नक्की इथे यायला पाहिजे. सर्व समाजातल्या लोकांनी इथे यायला पाहिजे. तुम्हाला वेगळ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला नेटवर्किंग करायला पण भेटेल. जो कस्टमर आहे तो तर सर्व समाजातला आहे. बरोबर आहे. आणि आम्ही असे काय, आमचे स्पॉन्सर जे आहेत
ते पण इतर समाजातले आहेत. त्यामुळे सर्व समाजातल्या लोकांनी इथे यावं. तुम्हाला इन्स्पिरेशनल एक जर्नी पण बघायला भेटेल की एका लाईफस्टाईलमध्ये किती मोठे मोठे बिझनेसेस लोकांनी उभा केलेले आहेत. ते पण नवीन तरुणांना भेटायला मिळेल. त्याचबरोबर नवीन प्रोडक्ट बघायला भेटतील, नेटवर्किंग करायला भेटेल, B2B ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळे हे मल्टी सेक्टर एक्झिबिशन आहे. वेगवेगळ्या सेक्टरचे 10 साधारण आम्ही हँगर केले, 10 सेक्टर केले. त्यामुळे एक सपोज रिअल इस्टेट असेल तर रिअल इस्टेटचे 100 स्टॉल्स आहेत, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टचे स्टॉल्स आहेत. असं नाही की फक्त पुण्यातले स्टॉल्स. ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला, त्यांच्या काय ऑफर्स आहेत. त्यामुळे सर्व सेक्टरमधल्या सर्व लोकांनी इथे यावं. 27-28 फेब्रुवारी 1 मार्चला एंटरटेनमेंटचे फंक्शन्स आहेत. तुम्हाला फॅमिलीला घेऊन यावं. तुम्हाला एंटरटेनमेंट फंक्शन पण बघायला मिळतील. त्यामुळे सर्व सेक्टरच्या लोकांनी, सर्व डिस्ट्रिक्टच्या लोकांनी इथे यावं. ओके. आता जी सामान्य जनता आहे समजा की आता 27-28ला आपण फ्री आहोत, पण आपण या एक्सपोला का जावं? म्हणजे बिझनेसवाल्यांचं तर समजू शकतो आपण की त्यांचा काहीतरी फायदा आहे, पण एखादी फॅमिली असेल पुण्यातली म्हणा किंवा बाहेरची फॅमिली, त्यांनी या एक्सपोला का अटेंड व्हावं? लाईफस्टाईल सेक्टरमध्ये साधारण 100 स्टॉल्स आहेत. तिथे लाईफस्टाईल प्रोडक्ट हे इमिजिएटली तुम्हाला परचेस करता येतील. वेगवेगळ्या ऑफर्स आहेत. त्याचबरोबर नॉलेज सेशन आहेत की जे बिझनेसमधले लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही सकाळी साधारण 11 ते 1 या स्लॉटमध्ये नॉलेज सेशन आहेत. त्याचबरोबर काही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जर का पिचिंग करायचं असेल तर तो साधारण 2 ते 3 हा टाइम स्लॉट आहे. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पिचिंग सेशन आहे. 3 ते 5 ह्याच्यामध्ये बिझनेस कार्निवल आहे, ज्यामध्ये स्टॉल होल्डर टू स्टॉल होल्डर, परचेस टीम आणि सेल टीम यांच्यामध्ये डिस्कशन आहे. त्यानंतर संध्याकाळी एंटरटेनमेंट आहे. ओके. चला हवा युद्ध आहे, त्याचबरोबर जाधव ब्रदर्स आहेत, त्याचबरोबर फोकलोकचे लोक आहेत. तर चांगले आम्ही एंटरटेनमेंटचे फंक्शन प्रोग्राम्स ठेवले आहेत ते आहेत. त्यामुळे प्रत्येकाला इथे काही ना काहीतरी आहे. त्यामुळे सर्व लोकांनी, सर्व समाजातल्या लोकांनी इथे यावं. जास्तीत जास्त बिझनेस डिस्कशन करावेत, प्रोडक्ट परचेस करावेत आणि एंटरटेनमेंट पण. ओके. याचा ॲड्रेस काय आहे? ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, पुणे येथे 27-28 फेब्रुवारी 1 मार्च. ओके. असा तो प्रोग्राम आपला 3 दिवसांचा 3 दिवसाचा फंक्शन आहे. ओके. तर सर, आता हा जो एवढा मोठा एक्सपो होतोय, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातून पहिल्यांदाच कोणीतरी एवढा प्रयत्न करतोय की मराठा समाजातील सगळ्या उद्योजकांना एकत्र आणतोय. तर तो एक्सपो जो आहे तो कशा पद्धतीने होणार आहे आणि काय काय लोकांना त्यात मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे? हा एक्सपो मल्टी सेक्टर आहे. ओके. साधारण इंडस्ट्रियल आहे, ॲग्रिकल्चर आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, रिअल इस्टेट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, लाईफस्टाईल स्टॉल्स आहेत, हॉस्पिटॅलिटी आहे, एज्युकेशन आहे, म्हणजे जिम आणि म्हणजे फिटनेस पण आम्ही हा सेक्टर त्यात ठेवलेला आहे. सो मल्टी सेक्टर हा एक्झिबिशन आहे. 500 स्टॉल आहेत. साधारण चांगला फुटफॉल बघायला मिळेल. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये काही ना काहीतरी ऑलरेडी आमचे साधारण 250 ते 260 स्टॉल ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि काही स्टॉल अजून बुक होत आहेत. तर 27-28 फेब्रुवारी 1 मार्चला आहे. एंटरटेनमेंटचे चांगले फंक्शन्स आहेत. चला सारखा कॉमेडी शो आहे, फोकलोक सारखं म्युझिकल आहे, त्यानंतर जाधव ब्रदर्स आहेत. असे एंटरटेनमेंटचा पण आम्ही झोन ठेवला आहे. त्याचबरोबर काही स्पीकर्स इथे येणार आहेत जे सकाळी तुम्हाला लाईफस्टाईल कोचिंग आणि बिझनेस नॉलेज शेअरिंगवरती किंवा बिझनेस ॲक्युमेंटवरती डिस्कशन होईल. 3 दिवस काही मल्टी सेक्टर बँक्स आहेत. बँक पण आमच्या एक्झिबिशनमध्ये आहेत. तर बँक आणि सबसिडी स्कीम यावरती 3 दिवस त्यांचं पण एक दुपारी सेशन आहे. त्याचबरोबर बिझनेस कार्निवल सारखा, म्हणजे ज्यामध्ये परचेस टीम आणि डायरेक्ट प्रमोटर किंवा परचेस टीम आणि सेलर यांच्यामध्ये डायरेक्ट तुमची मीटिंग होईल. म्हणजे तुमच्या जर का बिझनेस रिलेटेड प्रोडक्ट असतील, सपोज कन्स्ट्रक्शन रिलेटेड असतील आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जे पार्टिसिपेंट आहेत त्यांच्या परचेस टीममध्ये डायरेक्ट मीटिंग होणार आहे. त्यामुळे B2B रिलेशन आहे, B2C आहे. तर चांगला फुटफॉल होईल. ॲग्रिकल्चर कॉलेज इज नोन व्हेन्यू फॉर एक्झिबिशन आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमधनं लोक इथे येत आहेत. दिस इज लाईक अ मराठा कम्युनिटीला आम्ही बिझनेस कम्युनिटी म्हणून यांची ओळख व्हावी आणि ह्याचं प्रमोशन व्हावं. तर इन्स्पिरेशनल पण सेशन आहेत. काही इन्स्पिरेशनल आम्ही हँगर केले ज्यामध्ये लेजेंडरी बिझनेस जे आहे, जे एका लाईफस्पॅनमध्ये काही काही लोकांनी किती मोठा बिझनेस उभा केला ह्याचं पण तुम्हाला नॉलेज शेअरिंग मिळेल. तर सगळ्या लोकांसाठी सगळं काय आहे, सर्व समाजातील लोकांनी इथे यावं आणि बिझनेसबद्दल, बिझनेस इन्हान्समेंटबद्दल डिस्कशन करावं आणि बिझनेस डेव्हलपमेंटबद्दल नेशन बिल्डिंग करावी. असं साधारण आमचा तो म्हणजे मराठा कम्युनिटीची ओळख ही खरंच बिझनेस कम्युनिटी म्हणून व्हावी यासाठी मेन मोटिव्ह आहे. हा आता मोटिव्ह आहे. ओके. आता या एक्सपो बद्दल तर तुम्ही सांगितलं, पण आपण साधारणतः पाहतो की हे जे मोठे मोठे एक्सपोज असतात इथं बऱ्यापैकी मोठ्या उद्योजकांना जास्त प्राधान्य दिलं जातं, त्यांची जास्त ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. पण जे छोटे उद्योजक आहेत की जे आपण लघु उद्योजक म्हणतो, त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय? खरं आहे तसं. एक्झिबिशन हे एका स्किल नंतर पार्टिसिपेंट त्यामध्ये येतात. एका टर्नओव्हर नंतर तुम्हाला शोकेसिंग करायला लागतो, कॉस्टिंग असतं त्यामध्ये. पण जे एकदम छोटे प्रोडक्ट आहेत
त्यांच्यासाठी आम्ही साधारण एक टेबल केलेले आहेत जे Okay. आम्ही एकदम डिस्काउंटेड रेटमध्ये देतो. स्पेस कमी आहे, नॉट लाईक स्टॉलचे जसं स्पेस असतो तसं आहे. पण तिथे स्टँडिंग त्याला ठेवता येईल, त्यांचे प्रोडक्ट डिस्प्ले करता येईल. ज्या प्रोडक्टची रेंज कमी आहे किंवा त्याचं टर्नओव्हर फारच कमी, त्यांना पण आम्ही संधी देणार आहोत. त्यांचे आम्ही ऍप्लिकेशन मागवतो, त्यातनं साधारण 100 असे टेबल आम्ही ते अवेलेबल करून दिले. त्यांचं आम्ही सिलेक्शन बेसिसवरती त्यांना डिस्काउंटेड रेटमध्ये ते टेबल अवेलेबल करून देणार आहोत. ओके. आणि तसंच महिलांसाठी असं काही आहे का की महिलांसाठी साधारण आम्ही महिलांमध्ये आमच्या एमई मध्ये एक वुमन विंग आहे, त्यामध्ये आज 100 एक उद्योजक आहेत. तर महिलांसाठी आम्ही 10% डिस्काउंट तिथे ठेवलेलं आहे की महिला उद्योजक जर का असेल त्यांनी त्यांना बिझनेस शोकेसिंग करायचं तर स्टॉल प्राइस मध्ये 10% डिस्काउंट देतो. अरे वा, महिला उद्योजकांसाठी ही एक चांगली संधी, कारण त्यांना बाकीच्यांपेक्षा 10% आणखी डिस्काउंट मिळणार आहे. उद्योजकता ही त्यांची वाढली पाहिजे ही आमचा खरा फोकस आहे. ओके. त्यामुळे ही सेक्शन 8 कंपनी आहे, ही नॉन प्रॉफिटेबल असोसिएशन आहे आणि हे एक्झिबिशन जे आहे ते नॉन प्रॉफिटेबल आहे. त्यामुळे जास्तीत जास्त समाजातल्या महिलांना उद्योजकता वाढीसाठी प्रेरणा मिळावी आणि त्यांची उद्योजकतेचं खरंच शोकेसिंग व्हावं आणि किती चांगल्या त्या उद्योजकता करू शकतात हे लोकांना कळावं, यासाठी हे एक्झिबिशन मध्ये आम्ही त्यांना विशेष सवलत दिलेली आहे. ओके. तर सर, एक्सपो बद्दल तर आपण बरंच डिस्कशन केलेलं आहे, पण आता ही जी आपली ऑर्गनायझेशन आहे, मला वाटतं महाराष्ट्रातली मराठा समाजाची सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन असेल बिझनेस रिलेटेड. तर ही ज्यावेळेस तुम्ही सुरू केली त्यावेळेस तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने मात केली? अडचणी पहिल्या तर महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा ऑर्गनायझेशन आहे, आम्ही त्यांच्या सगळ्यांची डिस्कशन करतोय की त्यांनी त्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करावं. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा असोसिएशन आहे. आता सगळ्यांनाच कळलंय उद्योजकता ही वाढली पाहिजे आणि मराठा समाजामध्ये उद्योजकता वाढणं हे खूप गरजेचं आहे. ते डिस्कशन व्हायला पाहिजे. सुरुवातीला एक माइंड ब्लॉक तोडण्यासाठी की समाजाच्या नावावरती एकत्र येऊन उद्योजकता वाढीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, ह्याच्यामध्ये काहीच गैर नाही. या गोष्टीसाठी सुरुवातीला आपल्या समाजातल्या लोकांना विश्वास बसण्यासाठी साधारण काही वेळ गेला. 6-8 महिने आमचे फंक्शन्स व्हायला लागले, एकत्र लोक यायला लागले आणि त्याच्यातनं डेव्हलपमेंट दिसायला लागली. ओके. त्यानंतर मग आमची मेंबरशिप ही जास्ती वाढायला लागली. लोकांना वाटायला की हा राईट प्लॅटफॉर्म आहे, याचा आपण राईट यूज करायला पाहिजे. ओके. तर सुरुवातीला आमचे साधारण आम्ही 14 फाउंडर मेंबर होतो, 14 ते 15 फाउंडर मेंबर होतो. ते सुरुवातीला 300-400 साधारण 2-3 वर्षात झाले आणि मग अचानक ते 700-800 900 1000 लागले. आता दर महिना साधारण 30-40 लोक मेंबर होतात. तर ही कन्सेप्ट पहिल्यांदा तुम्हाला राईट वेनी कळायला आणि हा प्लॅटफॉर्म वापरायला. आता याच्यामध्ये अशी उदाहरणं आहेत की लोकांच्या पार्टनरशिप झाल्या, जेव्ही झाल्या, मॅन्युफॅक्चरिंग युनिट झाले. काही लोकांचे तरी 5 कोटी वगैरे टर्न होता, तो आता 50-60 कोटी झाला. माझ्यासाठी माझे 30% व्हेंडर जे आहेत ते एमए मेंबर आहेत. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की आपलं पेमेंट कुठे जाणार नाही आणि मला कॉन्फिडन्स आहे की त्यांच्याकडनं मला राईट प्रोडक्ट भेटेल. शेवटी माझं जे सिलेक्शन आहे हे क्वालिटी बेसिसवरतीच आहे. बरोबर. पण नेटवर्किंगमध्ये एक कम्फर्ट तुम्हाला भेटतो. नेटवर्किंगमुळे त्या कम्फर्टमुळे तुमचं बिझनेस एन्हान्समेंट होतं, वेगवेगळ्या आयडियाज तुम्हाला भेटतात आणि त्यातून तुमची पार्टनरशिप्स होतात. तर त्यासाठी कम्फर्ट यावा लागतो. ह्या सगळ्यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे. हे आमचं जिम सारखं एक नेटवर्क आहे. तुम्हाला ट्रेनर आम्ही देऊ शकतो, तुम्हाला तुमचं वर्कआउट स्वतःच करावं लागेल. ते आहे. तुम्ही जर का जिमची फीस भरली आणि दुसऱ्या दिवशी गेलेच नाही तर तुमचं काहीच होऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे स्वतः पण तेवढे एफर्ट्स माणसाने टाकले पाहिजे, स्वतः जाऊन बाकीच्या लोकांशी बोललं पाहिजे, नेटवर्किंग केलं पाहिजे. आता अशा काही केस स्टडीज तुम्ही सांगू शकतात का की जे लोक एमए सोबत जॉईन झाले आणि त्यांनी आज ते चांगला बिझनेस करतात किंवा त्यांचा ऑलरेडी जो बिझनेस आहे तो बऱ्यापैकी वाढलेला आहे? तर आमच्यामध्ये आश्रम काय म्हणून एक मेंबर आहे, ते जेव्हा जॉईन झाला तेव्हा त्यांचं साधारण 5 कोटी वगैरे टर्नओव्हर होतं. ओके. आज त्यांचं ते घनकचऱ्यामध्ये काम करतात. आज त्यांचं साधारण 100 कोटीचं टर्नओव्हर आहे. बापरे. तर ते घनकचऱ्यामध्ये आहे. त्यांच्या इथल्या नेटवर्कचा त्यांना फायदा झाला. त्याचबरोबर ते इतर सेक्टरमध्येही काम करतात. तर आमच्यामध्ये साधारण एक 50 लोकांनी एकत्र येऊन 50 एकर जागा परचेस करून त्यांचं प्लॉटेड एने लेआउटचं काम केलं. हे 50 लोक जे आहेत ते सगळे वेगवेगळ्या सेक्टरमधले आहेत, पण त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि ते एकत्र आले. त्याचबरोबर आमच्याकडे काही महिला आहेत की ज्या इथे एकत्र आल्या आणि मग त्यांनी नंतर एकत्र येऊन मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्टार्ट केले. तर काही मी तुम्हाला पीपीपी बॅगचं ते एक्झाम्पल सांगितलं, तर ते एकदम आउट ऑफ नो वेअर बिझनेस होता जो या 18 लोकांनी एकत्र येऊन चालू केला. तर असे सागर थोरात म्हणून आहेत ज्यांचं फॅब्रिकेशनचं काम होतं. त्यांचा बराच मोठा फॅब्रिकेशनचा बिझनेस झाला. ते आता स्ट्रक्चरल आणि इंडस्ट्रियल फॅब्रिकेशन त्यांनी स्टार्ट केलं. तशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोकांना प्लॅटफॉर्ममध्ये नंतर एक कॉन्फिडन्स येतो आणि नेटवर्कमुळे एक वेगवेगळ्या डेव्हलपमेंट करायला भेटते. ओके. सर, तुम्ही आता इतके वर्ष झाले बिझनेसमध्ये आहात,
तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या सामान्य युवा तरुणांनी आज लक्षात ठेवल्या पाहिजे कोणताही बिझनेस करत असताना? सगळ्यात पहिल्यांदा बिझनेसमध्ये रिस्क ही आहेच. तो रिस्क ॲपेटाईट तुम्हाला पाहिजे, रिस्क ॲनालिसिस करता आलं पाहिजे प्रत्येकाला. आणि प्रॉफिटेबिलिटी ही अल्टिमेट गोष्ट आहे. आपण जो बिझनेस करतो इज नॉट फॉर चॅरिटी. ती प्रॉफिटेबिलिटी त्या बिझनेसमध्ये राईट प्रॉफिटेबिलिटी असली पाहिजे. फक्त कुठल्या तरी ग्लॅमरमध्ये जाऊन कुठल्या फक्त बिझनेस करायचा म्हणून बिझनेस करण्यामध्ये काही मतलब नाही. राईट प्रॉफिटेबिलिटी तुम्ही बिझनेस करावा आणि राईट रिस्क अनालिसिस करावा. ओके, या दोन गोष्टी, एक प्रॉफिट आणि रिस्क, हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके सर, आता ज्यावेळेस एक एंटरप्रेन्योर असतो, म्हणजे आजकाल लोकांना काय वाटतं ना की आपण 9 ते संध्याकाळी 5चा जॉब सोडून आपण बिझनेस करूया. ज्यावेळेस तो बिझनेस करायला लागतो तो जास्तच अडकून जातो, त्याला एका लेवल नंतर ग्रो नाही करता येत. तर मग त्यासाठी त्यांनी काय टिप्स घेतल्या पाहिजे किंवा काय केलं पाहिजे बिझनेस मोठा ग्रो करायसाठी? हे अगदी खरं आहे. हा 9 to 6 जॉब नाही, हा फुल टाइम जॉब आहे. आणि बिझनेस मध्ये जो एंटरप्रेन्योर आहे, जो प्रमोटर आहे, ह्याला जर का नवीन बिझनेस असेल तर त्याला खूपच वेळ द्यावा लागतो. जर का जुना एंटरप्रेन्योर असेल तुम्हाला दिसेल की त्याला तेवढा वेळ द्यावा लागत नाही, पण मेंटली इज ऑक्युपाइड. मोस्ट इम्पॉर्टंट इज मेंटली यू आर 100% ऑक्युपाइड विथ युअर बिझनेस. आणि फोकसच बिझनेस केला पाहिजे आणि दॅट इज द राईट वे टू डू इट. त्यामुळेच तुम्हाला सक्सेस भेटेल. त्यामुळे हा बिझनेस ही एक जर्नी आहे आणि तो तुम्हाला 100% फुल टाइम फोकस करूनच करावं लागेल. जे लोक जॉबमध्ये येतात त्यांना ओव्हर ऑक्युपाइड झाल्यासारखं वाटणं साहजिक आहे, बट इट इज पर्सन टू पर्सन. बरोबर आहे. आणि जर आवड असेल तर माणसाला मग काम केल्यासारखं पण आवड असल्यानंतर तो पॅशनेटली तुम्ही काम करता आणि मग त्याचा तुम्हाला काहीच थकवा येत नाही. बरोबर. आता तुम्ही स्वतः रिअल इस्टेटमध्ये एवढं चांगलं काम करत आहात, तर जे तरुण आहेत की ज्यांना रिअल इस्टेटमध्ये स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे, तर त्यांच्यासाठी तुमची काय ॲडवाईस असेल? रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मी काम करतो. तर रिअल इस्टेट हा सिरियस बिझनेस आहे की असं नाही होऊ शकत त्यामध्ये की माझा लँड आहे आणि मी काम चालू केलं, अशी जनरल परसेप्शन बाहेर सुरुवातीला होती की लँड आहे आणि मग मी ठीक आहे मी बिल्डिंग चालू करतो, मी बिल्डर होतो. असं नाहीये. साधारण आम्हाला 19 NOC घ्यावे लागतात एखादा प्रोजेक्ट चालू करण्यामध्ये. प्रोजेक्टची डिलिव्हरी रेरामुळे खूप टाइमली झालेली आहे. तुम्हाला राईट फायनान्शियल इन्स्टिट्यूटची तुम्हाला मदत लागते. सो यू हॅव टू डेव्हलप युअर प्रोफाईल. आता जो कस्टमर आहे तो पण कस्टमर हा मॅच्युअर्ड आहे. तो कस्टमर पण चेक करतो की डिलिव्हरी मला कुठे भेटणार आहे. बरोबर. आणि राईट प्रोडक्ट माझ्यासाठी आहे का. तर प्रोडक्ट डिझायनिंगमध्ये स्किल आहे, प्रोडक्ट डिलिव्हरीमध्ये स्किल आहे आणि कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये स्किल आहे. तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला राईट स्किलसाठी हा तुमचा बिझनेस आहे का हे तुम्ही ठरवलं पाहिजे आधी. ओके. जर का तुम्हाला वाटलं की रिअल इस्टेट ही तुमची पॅशन आहे आणि खरंच हा माझा राईटफुल बिझनेस आहे, देन यू शुड डू इट. ओके, येस. तर थँक्यू सो मच सर की आज तुम्ही तुमच्या इतक्या बिझी स्केड्यूलमधून आमच्या ऑडियन्ससाठी एवढा मोठा टाईम काढला आणि ज्या काही तुमचे इन्साईट्स आहेत ते आमच्या ऑडियन्ससोबत शेअर केले. आणि मी खूप शुभेच्छा देतो की तुम्ही इतका चांगला उपक्रम मराठा समाजातील तरुणांसाठी करतायत. आता येणारा जो एक्सपो आहे तो पण खूप मोठ्या लेवलला तुम्ही करतायत आणि स्वतः लक्ष देत आहेत प्रत्येक गोष्टीसाठी. तर मी सगळ्यांच्या वतीने तुमचं खरंच मनापासून थँक्यू म्हणतो. मला बोलवलं तिथे, मला तुमच्या सोबत चर्चा करायला खरंच मजा आली आणि थँक्यू सो मच. 27-28 फेब्रुवारी 1 मार्चला जरूर एक्सपोला या. हा मल्टी सेक्टर एक्सपो आहे आणि सर्व कम्युनिटीच्या लोकांनी इथे यावं. तुम्हाला खरंच काहीतरी परत तुम्हाला जाताना मिळेल. धन्यवाद. येस, थँक्यू. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, मराठा समाजातील तरुण असतील की जे स्वतः काहीतरी व्यवसाय करताय किंवा त्यांना स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण तुम्ही पाहिलं असेल की आपल्या पूर्ण पॉडकास्टमध्ये विक्रम सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ते मराठा समाजातील तरुणांना बिझनेसमन व्हायसाठी, एंटरप्रेन्योर व्हायसाठी मदत करत आहेत. आणि ही खूप मोठी संधी आहे मराठा समाजातील तरुणांसाठी की आता जो आपला मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनचा जो एक्सपो होतोय की जो 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला या 3 तारखांच्या दिवशी पुण्यामध्ये होणार आहे, त्या एक्सपोला तुम्ही नक्की व्हिजिट करा. कारण तिथे काय होणार आहे ना की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सेक्टरमधले जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत ते सुद्धा तिथं असतील. तुमचा जर स्वतःचा काही बिझनेस असेल कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड, तर तुम्ही स्वतःचा स्टॉल सुद्धा लावू शकतात. मला असं वाटतं की मराठा समाजातील हा पहिला एवढा मोठा एक्सपो पुण्यामध्ये होणार आहे की ज्याच्यामध्ये 500 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. 250 पेक्षा जास्त स्टॉल्स ऑलरेडी बुक झालेले आहेत.
म्हणून जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस इथं शोकेस करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मी एक नंबर देऊन ठेवेल किंवा ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जर तुम्ही सामान्य जनता जरी असाल आणि महाराष्ट्रातील कुठल्याही समाजातील असाल, कुठल्याही गावातून तुम्ही असाल, तर मला असं वाटतं की तुम्ही या एक्सपोला नक्की व्हिजिट केलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस ओपनली चर्चा करू बिझनेसबद्दल, बिझनेस क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांना भेटू, त्यावेळेसच मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन उद्योजक घडतील, नवीन नवीन उद्योग घडतील आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र श्रीमंत होईल. तर मी शेवटी तुम्हाला हीच रिक्वेस्ट करतो की येणाऱ्या 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला पुण्यामध्ये जो मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनचा जो एक्सपो होणार आहे त्याला नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच.